राज ठाकरे यांनी काल अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर मनसेचा महायुतीमध्ये प्रवेश होणार हे आता निश्चित मानलं जातंय। सध्या फक्त घोषणेची औपचारिकता बाकी आहे। काल झालेल्या बैठकीदरम्यान महायुतीमधील जुने साथीदार उद्धव ठाकरे यांचाही उल्लेख निघाला। 2019 मध्ये जे काही घडलं याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी विधानसभेबाबत शब्द देण्यास अमित शहा यांनी नकार दिलाय। आता फक्त लोकसभेसंदर्भात बोलू, विधानसभेचं त्यावेळी बघू अशी स्पष्ट भूमिका अमित शहा यांनी घेतल्याची माहिती आहे। बैठकीत नेमकं काय घडलं आपण पाहतोय। मनसेकडून मुंबईतल्या 2 जागांचा शहांकडे प्रस्ताव हा मांडण्यात आला। दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबईच्या जागेची ही मागणी करण्यात आलेली होती। मनसेला मुंबईतल्या 2 जागा देणं कठीण आहे असं देखील सांगितलं गेलं। विधानसभेतील जागांबाबत आश्वासन देण्यास अमित शहा यांनी नकार दिला। विधानसभेतही सोबत लढू, मात्र जागा वाटपाचं त्याच वेळी ठरवलं जाईल असं देखील यावेळी अमित शहा यांनी सांगितलं। 2019ला उद्धव ठाकरे यांच्यासोबत घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी या संदर्भातली चर्चा करण्यात आली आहे। आणि या संदर्भातली अधिकची माहिती आपल्याला आवेश तांदळे देत आहेत। आवेश, अमित शहा आणि राज ठाकरे यांच्या बैठकीमध्ये नेमकं काय घडलंय? कारण 2019चा कोणता किस्सा अमित शहा यांनी यावेळी सांगितलाय, काय कळतंय आपल्याला? नक्कीच ऋतुजा, काल राज ठाकरे आणि अमित शहा यांची चर्चा झाली दिल्लीत आणि 40 मिनिटांची एकूण चर्चा झाली। राज ठाकरे यांनी 2-3 प्रस्ताव ठेवले होते की लोकसभा आम्हाला आगामी लोकसभा 3 जागा पाहिजे, पण अमित शहाकडून एक जागा मान्य केली। तसे 2019 एक आठवण सुद्धा झाली की राज ठाकरे यांनी विधानसभेचा फॉर्म्युला विचारला, कारण चार पक्ष आता महायुतीत आहेत, तर विधानसभेचा नेमका फॉर्म्युला काय असेल, आम्हाला विधानसभेत किती जागा मिळतील असं राज ठाकरेकडून प्रस्ताव विचारण्यात आलं। त्यावेळेस अमित शहा यांनी कुठलाही प्रस्ताव देण्यास कमिटमेंट केली नाही, कारण याची एक पार्श्वभूमी आहे। 2019ला जेव्हा अमित शहा मुंबईत आले होते, मातोश्री उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाली होती, बंद दाराआड चर्चा झाली। त्यात अमित शहा यांनी उद्धव ठाकरेला 2.5 वर्षाचे मुख्यमंत्री करतो असा शब्द दिला असं ठाकरे गटाकडून सांगण्यात येते आहे। त्या पार्श्वभूमीवर यावेळेस अमित शहा यांनी सावध भूमिका घेतली। विधानसभा निवडणूक कुठलाही कमिटमेंट मी सध्या तरी देत नाही, ज्यावेळेस विधानसभा निवडणूक लागेल त्यावेळेस आपण यावर चर्चा करू असं सुद्धा अमित शहाने सांगितलंय। कारण की आपल्याला माहित आहे 2019ला जे बंद दाराआड चर्चा झाली होती, त्यात उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री देतो किंवा नाही देतो हे आपल्या कोणालाच माहित नाही। कारण उद्धव ठाकरे गटाकडून जरी म्हटलं असलं की 2.5 वर्षासाठी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करणार होते असं ठाकरे गट म्हणलं जरी जात असलं तरी भाजपकडून ते नाकारण्यात आहे। आम्ही कुठल्याही त्यामुळे 2019ला जे काही घडलेलं होतं त्याच पार्श्वभूमीवर कुठेतरी भाजपकडून सावध पवित्रा हा घेतला जातोय। आवेश, धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल।